नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता चॅनल 7 मराठी कायद्याचे। या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, फौजदारी केसमध्ये सामोऱ्या जात असताना काही वेळेस पोलीस यंत्रणा आरोपीकडून जप्त पंचनामा करत असते, म्हणजे एखादी हत्यार जप्त करत असते, काही वस्तू रिकवर करत असते। अशा वेळी 27चा पंचनामा, एव्हिडन्स ॲक्टच्या 27 प्रमाणे पंचनामा केला जातो। हा पंचनामा केल्याच्या नंतर त्या आधारे आरोपीकडून त्या वस्तू प्राप्त झालेल्या आहे, या आधारे कधी कधी कोर्ट शिक्षा देत असते। परंतु या संदर्भात केरळ हायकोर्टानं नुकताच जजमेंट पास केलेलं आहे। यामध्ये आरोपीकडून वस्तू जप्त झाल्या आहेत, 27चा पंचनामा सिद्ध झाला आहे। ह्या गोष्टीवरून आरोपीला शिक्षा देता येणार नाही, तर बाकीच्या साक्षीदारांची साक्ष सुद्धा त्यासाठी सुसंगत असायला हवी। त्यामुळे जे आरोपींच्या विरुद्ध 27चा पंचनामा हा ओढून ताडवून पोलिसांनी केलेला असतो, परंतु आरोपी हे निर्दोष असतात आणि इतर जे साक्षीदार असतात ह्या साक्षीदारांकडून सुसंगती अशी त्या केसच्या संदर्भात आढळून आली नाही, तर कोर्ट आरोपीस निर्दोष मुक्तता करत असते। धन्यवाद।